आणि त्यांनी म्हटलं तलाक तलाक जिंदगी को चला गया उनको चौकीदार तलाक तर त्या बाईला 4 पोरांच्या सगळं बाहेर निघावं लागत होतं. किती हाल होत होतं त्या बापाला. फ्री है वो असं वाटत की नाही काही जरी झालं तरी असा 3 तलाक चालणार नाही. 3 तलाकावर कायद्यानं बंदी आणली. हलाला म्हणजे समजा जर का तलाक झाला डबल लग्न करायचं इतना सारा तर दुसऱ्या माणसासोबत लग्न करावं लागत होतं. त्या महिलेचे किती हाल होत होते त्याच्यावरही बंदी आणली. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं का वाईट केलं? मोठ्यानं सांगा. चांगलं केलं वाईट केलं? बड़ा बिजनेस 2-3 घंटे में कैसे मैंने. अरे कोणाला कॅन्सर झाला आमच्या माता भगिनीला, मैं हूं राहुल मलोदिया. समजा हृदयाचा आजार झाला. अगोदरच्या काँग्रेसच्या बाकीच्या काळामध्ये घरी हात पाय झाडून झाडून बिजनेस मरा लागत. मैं ये ट्रेड आता करता हूं कि भैया आपके जीवन 5 लाखापर्यंतच कुठेही जा, एम्स मध्ये जा, प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जा, जे जे त्याचे हॉस्पिटल आहे 5 लाखापर्यंतचा तुमचा कॅन्सरचा उपचार असो, हृदयाचा उपचार असो, तो चांगल्या तर नसतो. असं कधी त्या काँग्रेसवाल्याच्या डोक्यात आलं नाही? आलं. मी तुम्हाला याच्यासाठी आठवण करून देतोय. मी तुम्हाला याच्यासाठी आठवण करून देतोय का 2014 नंतर काय बदल झाला. अरे 80 कोटी लोकांना कोरोनाच्या काळापासून 5 किलो राशन मोफत देते. 80 कोटी जगामध्ये कुठंच नाही दिले जात. 80 कोटी लोकांना. आज भारत कसा देश आहे, आज भारत कसा देश आहे की भारतामध्ये गरीब असो श्रीमंती असो कोणी उपाशी नाही राहत, कोणी उपाशी नाही राहत. आणि हे त्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीची कमाल. पण आता आली आपलं अमरावती महानगरपालिका. समजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. मग मला सांगा दोघे जण योजना करतात आहे, योजना घेऊन येतात. The one watch you need this winter for effortless and seamless layering. So his strategy. One element that truly pulls winter fits together. एका धंद्याला बिझनेस बनवण्यासाठी काय काय हवं? नवीन ऑफिस चेक, एक कूल वेबसाइट चेक, टॅलेंटेड स्टाफ चेक, आणि हो कस्टमर साठी एक सोफा चेक. overcoat like this. जिथं जागा भेटेल तिथं बसा. आणि अध्यक्ष म्हणून आत्महत्या जाणार आहे ना. ही भूमिका सगळं मांडल्याशिवाय तुम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेब आलेले आहे. मी पालकमंत्री बावनकुळे साहेब या यांना भेटण्यासाठी भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या दर्शनासाठी जावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर करण्याकरता भगवान तथागत गौतम बुद्धाचे गौतम बुद्धांना प्रणाम करावा एवढी मी त्यांना. आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या तुम्हाला सांगतो. पण आज अशी परिस्थिती नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित मी केलेलं जाहीर केलेलं आहे आणि मला की अमरावती माझ्या मतदारसंघामध्ये हिंदू असला तर मला चालेल, दलित असला तर मला चालेल, दलित असला तर मला चालेल, आदिवासी असला तर चालेल, बौद्ध असला तर चालेल. पण या अमरावती महानगरपालिकेचा महापौर मुस्लिम व्हायला नको आहे. चालेल का तुम्हाला मुस्लिम महापौर? मोठ्याने सांगा. नाही पण तो असुद्दीन ओवैसी येऊन गेला, तो म्हणे की मुस्लिम महापौर करून दाखवतो. राष्ट्रवादी अजित पवार म्हणते आम्ही मुस्लिम महापौर पाहिजे. अजित दादाचा महापौर मुस्लिम महापौर राहणार आहे आणि काँग्रेसवाले म्हणते की मुस्लिम महापौर. मग एक भारतीय जनता पक्ष आहे तो म्हणते की आदिवासी चालेल, बौद्ध चालेल, दलित चालेल, हिंदू आता ही परिस्थिती आहे. मुस्लिम नको का नाही पाहिजे? कारण अवैध धंदे तिकडे चालतात. मंदिर आहे, MDMA चालते.
आपल्या सर्वांची आपल्या मुलांना कुलदेवी नशिले पदार्थ दिले बनशंकरीचं जातात, मंदिर आहे गायीची कत्तल होते, त्याला संरक्षण देणारा महापौर पाहिजे का? मग नाही पाहिजे तर तुमची ताकद पाहिजे, ताकद पाहिजे. भगवान तथागत गौतम बुद्धांना शांतीचा संदेश दिलाय. अमरावतीमध्ये जर शांतता असली पाहिजे, अमरावतीमध्ये प्रगती असली पाहिजे, आमची माता वगैरे जर का सुरक्षित असली पाहिजे, आल्यानंतर ते एकमेव पर्याय भारतीय जनता पक्ष. काही बोलू नका, कोणी काही काड्या काढतात की तुमच्या कॅन्डिडेटला असं झालं तसं झालं तसं झालं. अरे एवढे सोन्यासारखे कॅन्डिडेट आहे, सोन्यासारखे 4 कॅन्डिडेट आहे. आता इथून बावनकुळे साहेबांची सभा झाल्यानंतर सगळ्या बहिणींना सांगतो, एकीने 10 घरं करा, रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. एकीने काळभैरवाचं मला मागणी ही करायची 10 सांगा की कमळ चालवायचं आहे. आमच्या बहिणीला सांगा की तुझ्या नवऱ्यालाही सांग, सर्वे करावा, तुझ्या पोरालाही सांग का कमळाचं फक्त बटन दाबायचं आहे. याच्यामध्ये काही मिक्सचर आहे का? काहीच नाही. 4ही मशीनावर कमळ आहे आणि 4ही मशीनावर कमळ असल्यामुळे कुठे भूमी म्हणून घोषित केलाय तशा धर्तीवरती आणि त्याच्यामुळे 4ही कमळाचे बटन दाबायचं आहे. अमरावतीला सुरक्षित विकासोन्मुख समिती गठीत करावी आणि अतिशय सुंदर सुरक्षित अमरावती करायची आहे, विकास करायचा. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघात पालकमंत्री बावनकुळे साहेबांच्या मार्फत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या मार्फत एवढेच तुम्हाला आव्हान करतो. मेहनत कराल का? सरकारच्या माध्यमातून हो की नाही? मेहनत जर करणार असाल तर पुन्हा एक वेळा मुठी बांधा, पुन्हा एक वेळा मुठी बांधा आणि जय जयकार करा. भारत माता की वारे कमल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपल्या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून समाजात अतिशय सन्मान्य राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांनी आज तुम्हाला मंत्रमुग्ध केलेला आहे आणि अतिशय आपल्या देवाभाऊ सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चालवलेल्या ज्या योजना आहेत आपल्यासाठी प्रभावीपणे सांगितल्या आणि हिंदुत्ववादाचा पूर्ण ज्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक महापौर आपला का असावा हे पण सविस्तर माहिती तुम्हाला